ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. शेतकरी बंधूंनो, पारंपरिक पिकांसोबतच तेलबिया वर्गीय पिकांच्या लागवडीचं क्षेत्र वाढवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीनं शासनाच्या अनेक योजना राबवल्या जात आहेत. या तेलबियांपैकी जवस हे एक महत्त्वाचं पीक. विदर्भातील अनेक भागात जवस पिकांसाठी योग्य असं वातावरण आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात जवस पिकाची लागवड करावी यासाठी अखिल भारतीय समन्वयित जवस व मोहरी संशोधन प्रकल्पाच्या माध्यमाने अनेक प्रयत्न सुरू आहेत. नुकतंच चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील राळेगाव इथं जवस व मोहरी संशोधन प्रकल्प, कृषी महाविद्यालय नागपूर आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने जवस पीक शेती दिन साजरा करण्यात आला. आदिवासी उपप्रकल्प, अनुसूचित जाती उपप्रकल्प आणि प्रथम रेषीय प्रात्यक्षिक 2025-26 अंतर्गत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सुरुवातीला 100% अनुदान तत्वावर राळेगावच्या महात्मा फुले शेतकरी उत्पादन संघाला या प्रकल्पाच्या माध्यमातून तेलघाणी देण्यात आली. आज या ठिकाणी तेल घाण्याचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. विशेष म्हणजे या आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हे जे आपलं क्लस्टर जे आपण केलेलं आहे, मागच्या दोन वर्षापूर्वी आपण चिमूर या तालुक्यामध्ये शंकरपूर यामध्ये आपण या जवसाचा प्रोग्राम घेतला होता. 5 गावामध्ये त्या ठिकाणी घेण्यात आला आणि त्या गाच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी जवळजवळ त्या ठिकाणच्या गावामध्ये पहिले आम्ही 25 ट्रायल आम्ही दिली त्या 25 एकरवर. नंतर त्याच गावामध्ये चिमूरच्या त्या क्लस्टरमध्ये शंकरपूरच्या आज जवळजवळ 1000 एकरवर आपल्याला जवसाची लागवड आता दिसते आहे. आज आपण बघतो की इंधनानंतर आपल्या देशाला आयात आपण जे करतो ते हे करतो फ्युएलसाठी जे इंधन असतं ते जास्तीत जास्त आपलं ते आयात केलं जातं. त्यावर जास्त भारताचा खर्च त्यावर होतो आणि 2 नंबरमध्ये इडिबल ऑइलवर होतो. आणि त्या दृष्टीनं आपल्याला याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. याच्यामध्ये स्वयंपूर्ण व्हायचं असेल तर आपल्याला ऑइलसीडचे क्रॉप वाढवले पाहिजेत. ऑइलसीडच्या क्रॉपमध्ये आपल्याकडे मोहरी आहे, जवस आहे, करडई आहे, सूर्यफूल आहे, शेंगदाणा आहे, तीळ आहे. पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया हे जिल्हे येतात. हे याच्यामध्ये धानाचे जिल्हे आहेत. धान म्हणजे प्याडीत आपलं भात तयार होतो. भातासाठी आपल्याला भात निघाल्यानंतर जे ओल असते त्या ओलीवर हे पीक आपण याच्यामध्ये मोहरी झालं, जवस झालं, करडई झालं, तीळ झालं हे पिकं आपण घेऊ शकतो. आणि हा एरिया वाढण्यामध्ये खूप मोठा वाव या ठिकाणी आहे. कारण पाण्याचे हा जो पूर्व विदर्भ आहे हा रेनफॉल झोनचा प्रदेश आहे. विदर्भामध्ये आपला 3 झोन पडतात. एक आपल्याला पश्चिम विदर्भामध्ये अश्युअर रेनफॉल झोन, हमखास पावसाचा प्रदेश, त्या ठिकाणी 700 ते 900 mm रेनफॉल असतो. मध्य विदर्भामध्ये आपल्याला मध्यम ते भारी जास्त रेनफॉल पडतो. तर त्यामध्ये आपल्याला साधारण 950 ते 1250 पर्यंत रेनफॉल होतो. आणि पूर्व विदर्भामध्ये
1250 ते 1850पर्यंत रेनफॉल होतं. त्यामुळं हा हमखास पावसाचा प्रदेश आहे. पूर्व विदर्भामध्ये आपल्याला तेलबिया याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की यामध्ये पॅडी जी घेतली जाते, धान जे घेतलं जातं, हे धान आपल्याला नोव्हेंबरपर्यंत निघालं पाहिजे, नोव्हेंबर एंडपर्यंत. म्हणजे आपल्याला खरीपमध्ये आपल्याला पॅडी घेता येईल, आपल्याला हे धान घेता येईल आणि रब्बीमध्ये तेलबियाचे पिकं आपल्याला वाढवता येतील. आणि त्या दृष्टीनं आमचं विद्यापीठ त्यामध्ये आपल्याला मिडियम ड्युरेशनच्या व्हरायटी ज्या आपल्या तिलक आहेत, साधना आहेत, याचा वापर आपण जर केला तर ह्या लवकर आपल्याला निघतील. आणि आता साक्षी व्हरायटी आपण काढलेली आहे, PDKV साक्षी, तीसुद्धा लवकर येणारी जात आहे. ह्या जाती जर वापर आपण केला त्यामध्ये आपल्याला खरीपमध्ये आपल्याला धान घेता येईल आणि रब्बीमध्ये आपल्याला तेलबियाची पिके घेता येईल. आणि त्यामुळं आपला हा प्रश्न तेलबियाचा प्रश्न हा मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे. त्या दृष्टीनं आपलं पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, आमच्या तेलबिया संशोधन केंद्र, मोहरी संशोधन केंद्र, जवस संशोधन केंद्र नागपूर आणि कृषी विभागाचं संयुक्त विद्यमानं दरवर्षी पूर्व विदर्भामध्ये, मोठ्या विदर्भामध्ये, आपल्या संपूर्ण विदर्भामध्ये, जिल्ह्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम घेतला जातो. आणि त्या दृष्टीनं हा महत्त्वाचा प्रोग्राम आहे. आणि एक राष्ट्रीय प्रोग्राम म्हणून याकडे बघितलं गेलं तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला आपल्या पिकापासून जे तयार झालेलं हे आहे पिकापासून तेलबियापासून तयार झालेलं तेल आपल्याला चांगल्या प्रकारचं खाण्याला मिळेल. आज या बचत गटाच्या ठिकाणी फार्मर्स प्रोड्युसिंग कंपनी जी आपली आहे यांना आपण या तेल घाण्याचं आपण या ठिकाणी दिलेलं आहे. प्रत्येक क्लस्टरमध्ये आपण हे तेल घाणे आपण विद्यापीठाने डेव्हलप केलेले आपण देणार. आणि त्या दृष्टिकोनातून याच्यामध्ये प्रोडक्शन टू मार्केटिंग व्हॅल्यू ॲडिशन चेन आपल्याला ग्रामीण भागामध्ये डेव्हलप करायची आहे. आणि त्या दृष्टीनं हा एक प्रयोग आपण केलेला आहे, छोटासा प्रयोग आहे. पण सर्व मिळून, सर्व लाईन डिपार्टमेंट, कृषी विभाग, विद्यापीठ, सर्वांनी KVK या सर्वांनी एकत्र काम केलं तर हे आपल्याला शक्य आहे असा आमचा विश्वास आहे. आणि त्या दृष्टीनं विद्यापीठ प्रयत्न करेल. जवस पीक शेती दिन कार्यक्रमाला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख सह अनेक तज्ज्ञ, पुरस्कारप्राप्त शेतकरी देखील उपस्थित होते. राळेगाव या गटामार्फत पण आपण म्हणजे आता विजय काळे साहेब जे आहे मंडळ कृषी अधिकारी यांच्या मार्फत आपण 110 डेमॉन्स्ट्रेशन्स दिलेले आहे या गावात. आणि त्यांचे स्वतःचे जे आहे ते 50 डेमॉन्स्ट्रेशन्स असे मिळून. आणि काही शेतकऱ्यांनी जे आहे म्हणजे स्वतःचं बियाणे वापरलेलं आहे मागच्या वर्षीचं आणि महाबीजचं सीड प्रोडक्शन असं म्हणून या परिसरात, राळेगाव या परिसरात 200 डेमॉन्स्ट्रेशन्स आपले आहे. आणि आता आपल्याला माहीत आहे की हे तेलगाडी उभारून झालेली आहे महात्मा ज्योतिराव फुले फार्मर प्रोड्युसर कंपनी मार्फत. तर त्या मार्फत आपला जो जवस पिकेल तो आपण त्या कंपनी आपण जास्तीत जास्त शेतकरी तिथले सभासद आहे. तर आपण त्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना आपलं जवस म्हणजे आपण देऊ शकतो. आणि आपलं स्वतःचा गरजेसाठी जेवढं तेल लागते तेवढं आणि बाकीचं जे आहे ते आपण विकू शकतो. आणि त्याचं काही प्रमाणात जे बियाणं आहे तर बियाणं म्हणून आपण वापरावं हे आमची आग्रहाची विनंती आहे. कारण विद्यापीठाचा जो दर आहे जवसाचा बियाण्याचा 160 रुपये एका किलोला आहे. तुम्ही 160 रुपये नाही दिले तरी 120, 130 जसे बाकीचे गट देतात त्याप्रमाणे 120 रुपये प्रमाणे तरी आपण बियाणे विकले तरी आपल्याला ते फायदेशीर आहे असं आपण करू शकतो. आणि आपण जसं गाव पातळीवर मूल्यवर्धित साखळी निर्माण झाल्यावर शेतकऱ्यांना आपला माल विकायचा पण प्रश्न काही पडत नाही. आणि या गावात सर आपण 2 ट्रेनिंग्स घेतलेले आहे. आधी एक वाटप करत असताना आणि ट्रेनिंग एक घेतलेला होता आणि मग नंतर इनपुट देत असताना अशा आणि भरपूर शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद होता. प्रत्येक शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण जे विद्यापीठाकडनं किंवा इतर बाजारातनं जे काही आपण सर्टिफाईड बियाणे घेतल्यानंतर त्याचं दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षापर्यंत आपल्याला आपलंच बियाणं साठवून ठेवता येते. आता तुम्हाला मी मगाशी हेच सांगितलं की आपल्याला एरिया वाढवण्यासाठी अडचण काय आली? बियाण्याची अडचण आली. आज आपण बघितलं की एका एकरमध्ये 5 क्विंटल 6 क्विंटल जर जवस होत असेल तर एका एकरला बियाणं किती लागतं आपल्याला? प्रत्येक शेतकऱ्याने 6 किलो जर ठेवलं तर हा एरिया निश्चित वाढू शकतो. आणि आपल्याला
जे हे सगळे सुधारित वाण आहे, सुधारित वाणामध्ये फक्त आपण काढणीनंतर त्याचं व्यवस्थित त्याचं ग्रेडिंग करून घेऊन छान पद्धतीने जर आपल्या जुन्या पारंपरिक पद्धतीने जर बियाणं राखून जर ठेवलं तर एरिया निश्चित वाढू शकतो. राहिला प्रश्न सर उत्पादन उत्पन्न ह्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं जर आपण बघितलं की मगाशी VC साहेब सांगत होते, आज आपले सगळे लोकांमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे ना सर आपल्या ह्या धावपळीच्या जीवनामध्ये आणि आपण जे खायला लागलो, अन्नात आपण काय वापरतो, तेल कोणतं वापरतो, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात मोठी समस्या जी आहे सर ही तेलाची आहे. पण आम्ही खाली कम्पेअर करत असताना थोडं दर बघतो की तेल आम्हाला किती रुपये किलो मिळतो आणि आमचं जवसाचं तेल किती रुपयाला मिळते. तर हा थोडासा जो गॅप आहे सर. परंतु आता लोकांना पूर्वी आपण जर पाहिलं की सगळे लोक तंदुरुस्त किंवा धडधाकट राहायचे, जास्त याच्यानं जे राहायचे त्याचं कारण एकच होतं की खाणं जे होतं खाणं न्यूट्रिशियस होतं आणि प्रत्येकजण घरी तेलबियाची पिकं घेत होतं आणि घराला लागणारं सगळं तेल आपलं स्वतःच वापरतो. आमची माती आमची माणसं. 4 वर्षापासून काळेसाहेब आमच्या गावाला येत होते. त्यांनी म्हटलं की काहीतरी तुम्ही नवीन करा बा, काहीतरी नवीन करा. आम्ही म्हटलं नवीन काय करायचं बा, नवीन काय करायचं. त्यानं म्हटलं का एक जवस आणलं होतं गेले 93. तर त्यानं म्हटलं का हे लावून पहा. पांढऱ्या फुलाचं होतं, परभणी विद्यापीठाचं. मग आम्ही म्हटलं ठीक आहे बा. आम्ही अर्धा एकर लावलं. तर अर्धा एकरामध्ये मला 3.5 क्विंटल उतारा आला. स्वतः काळेसाहेब आले, मापून घेतलं त्याईनं. आणि तेव्हापासून लोकांच्या मनात अशी भावना झाली का जवस आपल्याला 7 ते 8 क्विंटलपर्यंत पिकू शकते बा. आणि 4 वर्षापासून जे लागवड चालू झाली तर आतापर्यंत आमच्याकडं 93 हे 4 वर्ष सतत लागत होती. आता यावरची नायर मॅडमनं 260 हे व्हेरायटी नवीन आणली आहे. आता हे व्हेरायटी आता 7 ते 8 क्विंटलपर्यंत त्याची उतारा आला. पण आता हे व्हेरायटी आता निघाल्याच्यानंतर किती उतारा येते तर हे सांगता येणार नाही. पण सध्या माझं तरी जवळ नाही म्हटलं तरी मांडीभर आहे, एवढं मांडीभर आहे माझं. आणि टोटली पॅक झालेला, टोटली पॅक झालं माझं. रोडलेच आहे, टोटली पॅक झालं. दुसरी त्याच्याच बाजूनी ही व्हेरायटी लावली आहे 93 पांढऱ्या फुलाची. हे छोटी वाढणारी आहे पण हलकी आहे, एका महिन्याने हलकी आहे. हे फुलावर आहे, बोंडीवर आहे आणि ते टोटली बोंड्या झालेल्या आहे. मग एका महिन्याच्या अशा पद्धतीनं माझ्याजवळ मला हे वाटते हे जर आता नायर मॅडमनं जेव्हा आम्हाला दिलं असं वाटते की 8 क्विंटलपर्यंत उतारा येऊ शकते बा. पण आता निघाल्याच्या नंतर आणि याची मेहनत जी आहे, पहिल्यांदा काळेसाहेबांनी मेहनत घेतली, आता नायर मॅडमनं घेतली. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की आम्ही कुठंतरी आता चांगली प्रगती करत आहोत बा. कारण 7 क्विंटलचा उतारा आला समजा 6-7 हजार रुपये क्विंटल जरी जवळ गेलो तरी आमची 742-40 हजारापर्यंत आम्ही खर्च टोटली कमी आहे जवसाने. हरभऱ्यापेक्षा किंवा इतर फवारण्याही कमी आहे. आणि त्याच्यामुळे फक्त हे अडचण असंच आहे का मशीन महत्त्वाची आहे आम्हाला. हे आता करकाडे साहेबांनं म्हटलं ना काढण्यासाठी मशीन महत्त्वाची आहे. हे मशीन जर भेटली तर जवसाचे जास्तीत जास्त लोक पेरून आपली आर्थिक प्रगती कशी होईल. आणि 4 ते 5 वर्ष झाली आम्ही स्वतःच जवळ गाडतो ना स्वतःच खातो. या परिसरामध्ये कार्य करत असताना 2018 पासून आता मी कार्य करत आहे. जवळपास एक 7 वर्ष झाले. आणि कार्य करत असताना मला फार मोठे मोलाचे सहकार्य माझ्या शेतकऱ्यांचे लाभले. कारण हे सर्व कार्य करत असताना शेतकरी फार हा महत्त्वाचा दुवा आहे. योगायोगाने माझ्या जीवनामध्ये ज्या ज्या ठिकाणी मी गेलो त्या ठिकाणी मला असे शेतकरी मिळाले की ते एकतर कृषीभूषण झाले किंवा कृषीभूषण आधी होते. की कारण सावरगावला मी काम करत होतो. आमचे हेमंतराव शेंद्रे आहे ती जे कृषीभूषण शेतकरी आहे. त्यांच्या कृषीभूषण शेतकऱ्यामध्ये आणि त्याच्या आधीच्या पुरस्कारामध्ये सुद्धा आमच्या कृषी विभागाचा माझा सहकार्य आणि त्यांचं सहकार्य मला लाभलं. त्यानंतर आमचे 2008लाच कृषीभूषण शेतकरी इथे बसले आहे सर. 3 कृषीभूषण शेतकरी आपल्या सध्या मंडपामध्ये उपस्थित आहे. आणि माझ्या परिसरातले मला आनंद वाटत आहे की मधुकररावजी भलमे साहेब यांना 2008मध्येच कृषीभूषण शेतकरी हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यांचं सहकार्य लागलेलं आहे. आणि यावर्षी आम्ही कृषीरत्नासाठी सुद्धा त्यांचा पुरस्कार पाठवलेला आहे.
सोबतच आमच्या परिसरातील वायगाव भोरमधील संशोधक ज्यांनी सोयाबीनची व्हेरायटी शोधून काढलेली आहे, SBG 997 हां, ती अशी आमचे सुरेश पाटील गरमडे यांनासुद्धा कृषीभूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ते पण माझ्या परिसरातले शेतकरी आहे. तर असे बरेचसे शेतकरी आहे. नत्तूजी गारगाटे आहे, नत्तूजी तिखट आहे. आमचे ज्यांनी ऊसाचा प्रयोग करून घेतलेले आमचे बळीरामजी डोंगरकर आहे. ऊसाचा पहिलाच प्रयोग आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. यावर्षी हवामान बदल आधारित शेतीकडे आम्ही वळवण्याचा जास्तीत जास्त आमचा प्रयत्न होता. कारण रसायनमुक्त शेती करण्याकरता काय करता येईल बा या दृष्टीने सुद्धा नियोजन करायचं होतं. आणि मागच्या 5 वर्षामध्ये या जवस पिकाचं मला एक सुंदर वाटलं. असं काहीच नाही की जवसच पीक होतं. मला वाटते डॉक्टर नागदेवते साहेबाच्या कालावधीमध्ये आम्ही भुईमुगाचा प्रयोग केला, तो पण सक्सेस झाला. त्याच्यानंतर आमचे इथे बसलेले डॉक्टर संदीप कांबळी सर आहे, त्यांच्या माध्यमातून मोहरीचा प्रयोग केला, तो पण सक्सेस झाला. आणि डॉक्टर बीना नायर यांच्या माध्यमातून आम्ही जवसाचा प्रयोग केला, ह्या पण सक्सेस झाला. आमची माती आमची माणसं. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉक्टर SS माने सर, संशोधन संचालक डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांना मी नम्र विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन आपले विचार मांडावे. जवसाबरोबर ज्वारी सुद्धा वाढवा. मला आठवते जवस सुद्धा त्या काळात घेतलं जात होतं. लहान असताना मी जेव्हा शेतात जायचो तेव्हा ते जवसाचं पीक असायचं. त्या काळात एवढं प्रगत तंत्रज्ञान नव्हतं. ते मळून जवस वगैरे काढायचे, पण होतं जवसाचं ते. तर आज आपण ज्या जवसाच्या याच्यासाठी कार्यक्रमासाठी जमलो आहे, तर विद्यापीठाची NL 260 ही व्हेरायटी आपण प्रात्यक्षिक म्हणून लावली. आणि काळे साहेबांनी सांगितलं त्यांचा एरियासुद्धा जवसांचा वाढतो आहे. त्याचप्रमाणे PDKV शारदा ही जी व्हेरायटी आहे ही अत्यंत महत्त्वाची व्हेरायटी आहे. का? कारण PDKV शारदा ही जी ड्युअल पर्पज व्हेरायटी आहे, ही हिच्यामध्ये आपल्याला जवस तर मिळतंच, त्याचबरोबर हाय क्वालिटी लिनिन, माझ्या अंगातलं ते शर्ट आहे कॉटनचं, ते लिनिनचं शर्ट हे जवसाच्या धाग्यापासून तयार केलेलं आहे. आणि जो पेपर आपण करन्सीसाठी जो पेपर वापरतो, नोट छापायसाठी जो पेपर वापरतो, तो लिनसीडच्या धाग्यापासून तयार केला जातो. तर या गोष्टी तुम्ही आता तुमची FPO आहेच, मला वाटते महात्मा ज्योतिबा फुले FPO आहे, या FPOच्या माध्यमातून जर का तुम्ही लिनिन धागा कसा तयार करतात याचं पूर्ण तंत्रज्ञान रायपूर कृषी विद्यापीठ जे आहे इथून रायपूरला त्यांच्याकडे आहे. तर तुम्ही तिथे जाऊन बघितलं तर तुम्ही सुद्धा FPOच्या दृष्टीने एक एंटरप्रिनरशिप म्हणून कपडा तयार करून विकू शकता. त्यांनी खूप चांगल्या प्रकारची जॅकेट तयार केलेलं आहे याच्यासाठी. त्याचबरोबर मी तुम्हाला आता सांगितलं की पेपरसाठी पण हा मोठ्या प्रमाणात वापरले जातं. आज आपल्या गावामध्ये या ठिकाणी आता सुविधा तुम्हाला झाली, त्याचं ऑइल तयार करायचं. तुम्हाला आता कुठलंही एक 10 किलो जरी नेलं तुम्ही तर तुम्हाला त्या ठिकाणी ऑइल तयार होईल आणि आपल्या घरी ते वापरता येईल. त्या दृष्टिकोनातून आपल्या ज्या व्हरायटी ज्या आहेत, व्हरायटीसुद्धा खूप चांगल्या व्हरायटी आपल्या विद्यापीठाने काढल्या आहे. NL 260 व्हरायटी आहे, जी थोडी मिडियम त्याची मॅच्युरिटी आहे, पण उत्पन्न मात्र जर आपण चांगल्या बागायतीमध्ये घेतलं, सगळी काळजी घेतली तर ते 8 ते 10 क्विंटलपर्यंत जाण्याची तिची क्षमता आहे. फक्त 100% पॉप्युलेशन पाहिजे. त्या ठिकाणी आपल्याला 2 पाणी देण्याची व्यवस्था पाहिजे. एक फुलार अवस्थेमध्ये पाणी, एक ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंटच्या अवस्थेमध्ये, असे 2 पाणी त्याला लागतात. फार पाणी पण त्याला लागत नाही. आणि दुसरं 6 किलो फक्त बियाणं लागतं. प्लॅन्ट प्रोटेक्शनचा खर्च फार कमी आहे. त्या वीटला टॉलरंट व्हरायटी आहेत. दुसरी व्हरायटी आपण काढली, शारदा म्हणून व्हरायटी काढली, ती नवीनच काढलेली आहे, ती सुद्धा चांगली आहे. आणि त्याचा खर्च जर बघितला आपण, उत्पादन खर्च, पेरणी घ्या, जमीन तयार करणे, कोळपणी वगैरे सगळा खर्च काढला तर 8,260 रुपये खर्च येतो एका एकरचा. तो जास्त खर्च बाकीच्या पिकामध्ये जास्त जातो. हरभऱ्यामध्ये मला 20-22 हजार रुपये मला सांगितलं, कारण त्याचा बाकी खताची मात्रा कमी आहे, फवारणीचा खर्च कमी आहे
आणि प्रत्येक भाग हा त्याचा उपयोगीचा आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जवस पिकांची लागवड करून आपल्या उत्पन्नात वाढ करावी हा या आयोजनामागचा प्रमुख उद्देश. यासाठी आवश्यक वाण, तांत्रिक सहाय्य आणि मार्गदर्शन अखिल भारतीय समन्वयित जवस व मोहरी संशोधन प्रकल्पामार्फत देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी निश्चितच याचा लाभ घ्यावा.